नमस्कार मित्रांनो, मी सागर बुधावले. तर आज आम्ही एका ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या ह्याच्यावर आलो आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं, मी इथून पुढं काय नवीन नवीन काहीतरी युनिक तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करेन. तर मी आत्ता सध्या वाकशावडीच्या कोखऱ्याखोऱ्याच्या वरती एक भागीत्री पठार म्हणून आहे, एक मंदिर आहे माझ्या पाठीमागं. तिथं 3 वर्षानंतर एकदा पाणी येतं सक्रातीच्या वेळी. आत्ता असं तर पाणी नाही. तुम्हाला दावतो मी सर्व मित्रांनो. हो का, हे माझ्या पाठीमागं मंदिर आहे. हिर असल्यागत हो का हे आहे. इथं कायम पाणी, बारमाही पाणी असतं. म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो, इथं पाणी कायम स्वरूपी इथं पाणी आहे. पहिलं जुनं मंदिर हो का, हे जुन्या मंदिराचं हे आहे. आड्याल अंश आहेत सगळं. हो का, तुम्ही बघू शकता. आणि हे खाली दिसतंय हो का, हे बाबळीचं खोड. ह्याच्यातून 3 वर्षानंतर पाणी येतं आणि पाणी बरेच दिवस चालू असतं. आता सक्रातीच्या वेळी आत्ताही साधारण म्हणजे पाणी बिणी सध्या काही चालू नाही. सक्रातीच्या वेळी ज्यावेळी पाणी येतं चालू होईल, त्यावेळी इथं सक्रातीच्या वेळी बायका बेका इथं पुजायला येतात. त्यावेळी पण एक व्हिडिओ शूट करतो माझ्या मित्रासने जावतो. ही पहिल्या मंदिराचं ही अवशेष ढासळलेलं आहे. ते बघा, हे पहिलं जुनं मंदिर आहे. आणि ही आत्ताच हो का, ही चालू मंदिर. पण याच्यावरती चढायला भीती वाटते, कारण पायऱ्या ढासळले. ते बघा, एका साईडनं पाक ढासळले. त्या आतमध्ये बघा असं आहे, दिसतं असेल तुम्हाला. बघा असं आहे आतमधनं. समोर हो का, ही विहीर असल्यागत आहे. जास्त खोल नाही, जास्त, पण पाणी हो का. आता ही काय निसर्गाची काय देण असेल किंवा देवाचा काय विषय असेल, काय आता याचा काय आपल्याला माहिती नाही. पण ह्याची नोंद असं सांगितलं जातं की ह्याची नोंद महाबळेश्वरमध्ये जिथं नद्याचा संगम होतोय तिथं मंदिर आहे. त्या मंदिरात ह्या ठिकाणाची नोंद आहे. तिथं भागीत्री पठाराची म्हणून तिथं त्या महाबळेश्वरमध्ये त्या मंदिरात अशी नोंद आहे, असे वयस्कर लोकांनी आम्हाला सांगितलं. आता त्या मंदिरात काही मी गेलो नाही, पण आम्हाला सांगितलं गावात. त्याच्यामुळं आम्ही लवकर येतं म्हटलं फास्टमध्ये जाऊन बघावं. आता ह्याला पुजल्यालाही दिसतंय बघा पाण्यानं, आणि 100% पाणी ह्याचं हे असणार आहे, कारण की त्याला ती रेषा पडलेल्या दिसते त्या बघा भरपूर. त्यामुळे पाणीही 100% येतं. आणि अजून 10-12 दिवसानं सक्रातीच्या वेळी आलो का पाणी तोपर्यंत येतं आहे ह्याच्यातनं. त्यावेळी पण आम्ही एक व्हिडिओ शूट करणार आहे. अवतीभोवती बघा असं इथले सगळे इथं आसपास कुठंच पाणी नाही. एवढ्या माळात इथं कुठंच पाणी नाही आसपास, फक्त ह्याच ठिकाणी पाणी आहे. आणि पूर्णपणे माळात वर एकदम उंची ठिकाणी हे ठिकाण आहे सगळं. तुम्ही वाकशावाडीतनं वर आल्यानंतर झऱ्यातनं मधनं रोड जी जातो त्या रोडनं तुम्ही येऊ शकता कधी पण बघायला इकडं. कोणाला जरी विचारलं भागीत्री पठार कुठं आहे, सांगते ती लोक. बघा ही खोडा काय अशा प्रकारचं. आसपास इथं घर पण 1-2 घर दिसतं या बघा, इकडल्या साईडनं असं आहे. असं आता ही खड्डा कसा आहे, पाण्याचा आहे का पाडल्याला पहिला, ह्याचं काय दिसत नाही. पण मला तर असं वाटतं की हा खड्डा पहिल्यापासूनच दिसतोय. मी लहानपणापासून ऐकून होतो आतापर्यंत, म्हणजे इथं इथं अशी घटना आहे मी ऐकून होतो, पण मी आज पहिल्यांदाच आलो. पहिले ही आमच्या गावापासून एक 5-6 किलोमीटरला एक लांब आहे, पण आज मी पहिल्यांदाच आलोच नव्हतो आतापर्यंत. केव्हा यायचा प्रसंगच आला नाही. आता लयच माझ्या चर्चा, म्हणजे असं सकाळी आमचा विषय झाला, त्याच्यातनं मला कळलं की मला सांगितलं एका व्यक्तीनं की असं असं इथं तुम्ही जावा आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरती ही माहिती सांगा, टाका असं. मग त्याच्यासाठी आलो आम्ही. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. भेटू नंतर.